मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण नवोदय प्रवेश परीक्षा यामधला परिसरचा अभ्यास करत आहोत. त्यातला 14वा प्रकरण आहे ऊर्जा. आता पहिले महत्वाचे मुद्दे पाहून घेऊ आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवू. महत्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे ऊर्जा स्रोत. ज्या ज्या गोष्टींपासून ऊर्जा निर्मिती करता येते त्यांना ऊर्जा स्रोत म्हणतात. कोळसा, डिझेल, पेट्रोल यांसारखी खनिज तेले, सीएनजी, पीएनजी, एलपीजी ही इंधने आहेत. वाऱ्याची आणि वाहत्या पाण्याची गतीज ऊर्जा, सूर्याचा प्रकाश आणि उष्णता आणि जैविक घटकापासून मिळणारी जैव ऊर्जा हे देखील ऊर्जेचे अन्य स्रोत आहेत. कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग प्रामुख्याने कारखाने आणि विद्युत निर्मितीसाठी केला जातो. खनिज तेलापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग प्रामुख्याने वाहतुकीसाठी केला जातो. सीएनजी, पीएनजी, एलपीजी यांचा उपयोग वाहतुकीसाठी, कारखान्यात आणि घरगुती वापरासाठी केला जातो. वाऱ्याच्या आणि वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते. सूर्यापासून मिळणारा प्रकाश आणि उष्णता यांचा उपयोग करून सौर ऊर्जा निर्माण केली जाते. प्राण्यांची विष्ठा तसेच वनस्पतीचे टाकाऊ पदार्थ, पालापाचोळा, शेतातील कापणीनंतरचे उरलेले जैविक घटक यांच्या विघटनापासून गोबर गॅस आणि बायोगॅस हे ऊर्जा स्रोत मिळवले जातात. दुसरा मुद्दा आहे ऊर्जेचे महत्त्व. काम करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. सजीवांना ऊर्जा अन्नातून मिळते. मात्र या व्यतिरिक्त घरातील विविध यंत्रे, शेतामधील यंत्रे आणि उपकरणे, कारखाने, वाहतूक या सर्वांसाठी ऊर्जा साधने आवश्यक ठरतात. बहुतांश यंत्रे व उपकरणे ही विद्युत शक्तीवर चालतात आणि ही विद्युत ऊर्जा कोळसा, खनिज तेल, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत यापासून मिळते. या व्यतिरिक्त वाहतुकीसाठी डिझेल, पेट्रोल यासारखी खनिज तेले आणि सीएनजी, पीएनजी, एलपीजी यांचा वापर केला जातो. कारखान्यांमध्ये कोळसा, सीएनजी, पीएनजी, एलपीजी यांचा वापर केला जातो. बायोगॅस, गोबर गॅस यांचा वापर प्रामुख्याने घरगुती उपयोगासाठी केला जातो. 14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून पाळण्यात येतो. आता याच्यावरचा स्वाध्याय सोडूत आपण. त्यातला प्रश्न पहिला आहे, पुढील पैकी कोणत्या ऊर्जा स्रोताचे साठे मर्यादित आहेत? तर ऑप्शन बघा. ए सौर ऊर्जा, बी जलविद्युत, सी जैविक ऊर्जा आणि डी खनिज तेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खनिज तेल. दुसरा प्रश्न, घरातील यंत्रे कोणत्या ऊर्जेवर चालतात? ए कोळसा, बी विद्युत, सी गतीज आणि डी वाहते पाणी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विद्युत. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील पैकी कोणत्या जैविक ऊर्जेचा स्रोत प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळून येईल? ए आहे गोबर गॅस, बी पवन ऊर्जा, सी खनिज तेल आणि डी परमाणु ऊर्जा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चौथा प्रश्न, पुढील 3 विधानांपैकी योग्य विधान कोणती? एक विधान आहे कोळशाचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो. दुसरं, सौर ऊर्जा हा जैविक ऊर्जा स्रोत आहे. तिसरं विधान आहे वारा आणि वाहते पाणी यांच्या गतीज ऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते. पर्याय आहे ए फक्त 1, बी फक्त 3, सी 1 आणि 3, डी 2 आणि 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पाचवा प्रश्न आहे, पुढील विधान वाचून त्याखाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. गोबर गॅस, बायोगॅस ही जैविक ऊर्जा साधने असून त्यांचा वापर प्रामुख्याने घरगुती उपयोगासाठी केला जातो.
ए. वरील विधान चुकीचे आहे. बी. वरील विधान अपूर्ण आहे. सी. वरील विधान आरोग्यासाठी हानिकारक आहे. डी. वरील विधान योग्य आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता याच्यानंतर एक परिच्छेद दिलेला आहे. हा परिच्छेद तुम्ही वाचून काढा किंवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर हा वाचा आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. त्यातला पहिला प्रश्न पाहूत आपण. तपस्थायी संरचनेचा किंवा तापमान नियंत्रकाचा मुख्य उपयोग काय आहे? ए. तापमान नियंत्रित करणे. बी. पाणी उकळणे. सी. दिवे लावणे आणि डी. कपडे धुणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दुसरा प्रश्न. घरामध्ये उष्णतारोधन वापरल्याने कशाची बचत होते? ए. पाण्याची. बी. कागदाची. सी. विजेची आणि डी. अन्नाची. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विजेची. तिसरा प्रश्न. सौर घट कशापासून तयार करतात? ए. वाऱ्यापासून. बी. मातीपासून. सी. लाकडापासून. डी. सूर्यप्रकाशापासून. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सूर्यप्रकाशापासून. प्रश्न चौथा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याने काय फायदा होतो? ए. इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी होते. बी. प्रवास जास्त वेळ होतो. सी. प्रदूषण वाढते आणि डी. आपल्याला चालण्याची गरज पडत नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पाचवा प्रश्न. खोलीतून बाहेर पडताना विजेचे दिवे आणि पंखे बंद करणे का गरजेचे? ए. दिवे खराब होऊ नयेत म्हणून. बी. खोलीत अंधार व्हावा म्हणून. सी. विजेची बचत होते म्हणून. डी. वीज बिल वाढावे म्हणून. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विजेची बचत होते म्हणून. अशा प्रकारे हा आपण 14वं प्रकरण पाहिलेलं आहे परिसर अभ्यास मधलं. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.